जॉईन होत आहेत. ते जसजसे ॲड होतील तसं आपण त्यांना ॲड करत जाऊया. ओके, तर आपण मीटिंग आता सुरू करूयात. एक मिनिट. तर तुम्ही सर्व फेसबुक, इंस्टाग्राम यावरती ॲड पाहिली असेल, की घरबसल्या आपण काम करू शकतो किंवा काय कामाची संधी आहे. सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आज आपण त्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि काम हे एक्सप्लेन करणार आहे. चला, सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला सर्वांना आयडिया तर आलीच असेल, की काम काय आहे? कारण ॲडव्हर्टाइज जी केली होती त्यामध्ये स्पष्ट दिलं होतं काय आहे. ओके, तर प्रत्येकाला आयडिया तर असेलच, की काय आहे. परंतु ते कशाप्रकारे आपल्याला करता येईल किंवा करायचं आहे, त्यामध्ये काय आपल्याला फायदा होणार आहे, आपण कसा वेळ त्या कामासाठी द्यायचा आहे, हे सर्व मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे? तर लगेचच सर्वात पहिलं म्हणजे साधना आरोग्य काय आहे? साधना आरोग्य एक मिनिट. मेंबर्स आणखीन ॲड होत आहेत. हं. साधना आरोग्यामध्ये पारंपरिक नॅचरोपॅथी, पंचकर्म, योगा आणि आधुनिक व्यायामाच्या योग्य समन्वयातून रिलॅक्सेशन व पेन रिलीफ थेरपी देतो आपण. एकंदरीत आपण इथे लोकांच्या स्वास्थ्य समस्यांवरती आपण काम करतो. याचसोबत साधना आरोग्यामध्ये बॉडी मसाजचे ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. तर आज आपण जे जमलेलो आहोत ते बॉडी मसाजच्या कोर्सेससाठीच. तर कोणाचे माईक चालू असेल तर प्लीज म्यूट व्हा. सर्वांना बोलण्यासाठी दिलं जाईल. परंतु शेवटी आधी मी जे काही सांगतो ते तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या व्यवस्थित आणि मग तुमचे काही प्रश्न असेल तर बोला. सिद्धी माधव मॅडम, तुमचा माईक चालू आहे, तो म्यूट करून घ्या प्लीज. हां. तर लक्षात आलं तुमच्या साधना आरोग्य काय आहे. आता साधना आरोग्य, आता पहिलं म्हणजे सर्वांना एक मनात शंका आली असेल, की हे वर्क फ्रॉम होम आहे, तरी हे काय फ्रॉड तर नाही किंवा फ्रॉड असेल किंवा हे कशाप्रकारे असेल, पैसे तर नाहीत ना यामध्ये भरायचे. आणि साहजिकच आहेत, आपण बऱ्याचशा अशा फ्रॉड संघटनांना आपण न्यूजवरती वगैरे बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. सो मनामध्ये ही भीती येऊ शकते. परंतु साधना आरोग्य ही आपकी मुस्कान जनजागृती समिती या शासकीय नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा एक भाग आहे. आपकी मुस्कान जनजागृती समिती ही एक रजिस्टर्ड एनजीओ आहे. त्या समितीचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचशिवाय स्टुडंट्सना मिळणारे सर्टिफिकेट हे याच अधिकृत संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला मनातून तुमची जी शंका असेल, की हे फ्रॉड आहे किंवा काय आहे, तर ती शंका पूर्णपणे काढून टाका. हे पूर्णपणे कायदेशीर आहे. आता आपण जे जमलो आहोत ते साधना आरोग्याच्या कोर्ससाठी. तुम्हाला आता कोर्स कशा प्रकारे होतो, ते मी तुम्हाला सांगतो. हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून शिकवला जातो. या कोर्समध्ये आपण विद्यार्थ्यांना स्वीडिश मसाज, डीप टिश्यू मसाज, ड्राय कपिंग थेरपी, त्या व्यतिरिक्त बॉडी मसाजचे फायदे, बॉडी मसाजचे नियम, ऑइल इन्फॉर्मेशन याबद्दल शिकवले जाते. तसेच चांगला मसाज थेरपिस्ट कसे बनावे, कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना मार्केटिंग कशी करावी, क्लायंट कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यावर गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड सर्टिफिकेट देतो. हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या कोर्सचं. आपण हा कोर्स ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही माध्यमातून जे स्टुडंट्स शिकतात त्यांना आपण गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड सर्टिफिकेट देतो. त्यामुळे घाबरण्याचं, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. आता तुमचं काम काय असेल? साधना आरोग्यामध्ये हे जे तुम्ही वर्क फ्रॉम होम तुम्ही पाहिलंय किंवा बघताय इतक्या दिवसापासून, तर यामध्ये तुमचं काम काय असणार आहे? सिंपल गोष्ट आहे. 3 भागामध्ये काम आहे. पहिलं, ज्यावेळेला तुम्हाला नंबर फॉरवर्ड केले जातील, त्यावेळेला पहिलं म्हणजे साधना आरोग्याबद्दल विद्यार्थ्यांना फोन केल्यानंतर पहिल्यांदा साधना आरोग्याबद्दल माहिती द्यायची आहे. ठीक आहे. दुसरं, कोर्सची माहिती द्यायची आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्सचे महत्त्व व फीबद्दल सांगणे. आपण इथे म्हणजे तुम्ही जे काम करणार आहात
ते एक ॲडमिशन कोऑर्डिनेटिव्हचं काम करणार आहात. त्यामध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन कोर्सचीच माहिती सांगणार आहात. ऑफलाईन कोर्सबद्दल तुम्ही सांगणार नाही आहात. तिसरा जे तुमचं महत्त्वाचं काम आहे, फॉलोअप घेणे. एकदा फोन केल्यानंतर 2-3 वेळा कंटिन्यू फोन करायचा आहे. बोलणे झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. लक्षात येतंय तुमचं काम काय असेल? तुम्हाला इथपर्यंत काही कोणाचे क्वेशन्स असतील तर एकेकाने विचारू शकता. कंटिन्यू करूयात आपण? ओके, धन्यवाद. तर कामाचं स्वरूप तुम्हाला लक्षात आलं. आता या कामामध्ये तुम्हाला उत्पन्न कसं निर्माण होईल? घर बसल्या अमर्याद कमवण्याची संधी. कोणतंही टार्गेट किंवा वेळेचं कडक बंधन नाही. लक्षात घ्या. कोणतंही टार्गेट किंवा वेळेचं कडक बंधन नाही. तुम्ही जितके जास्त ॲडमिशन कराल, तितका जास्त नफा तुम्ही मिळवू शकता. सिंपल गोष्ट आहे. प्रत्येक यशस्वी ॲडमिशन मागे तुम्हाला ₹1000 मिळणार आहेत. प्रत्येक ॲडमिशन मागे तुम्हाला ₹1000 मिळणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या बॅचच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी तुमचे कमिशन थेट तुमच्या जीपेवर ट्रान्सफर केले जातील. ठीक आहे? लक्षात येतंय? इंटरेस्टिंग वाटते तुम्हाला? काय इथे इथपर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणालाच काही प्रश्न नाहीत की कोणाला काहीच कळलेलं नाही? हॅलो. हां, बोला. म्हणजे कस्टमरला कॉल करायचे ते नंबर आम्ही कोणाला पण करायचे की तुम्ही देणार? नंबर तुम्हाला पाठवले जाईल. नंबर तुम्हाला अच्छा. पाठवले जाईल. आणि हो, हो. ओके. आणि काय बोलायचं म्हणजे काय ते सांगालच ना आता? हो, हो. त्याची पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला दिली जाईल. फोनवर कशाप्रकारे ओके. बोलायचं, काय बोलायचं, त्याची स्क्रिप्ट ओके, तुम्हाला ओके. दिली जाईल. त्याची प्रिंट काढून घ्या तुम्ही. हां. सुरुवातीलाच त्याची गरज लागेल. नंतर एकदा तुम्हाला याच्यामध्ये थोडासा अनुभव आला, की तुम्ही हं. तुमच्या प्रकारेही बोलू शकता. ओके. ठीक आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न? मी थोडासा तुमच्यासाठी वेट करतोय. कारण इतक्या ग्रुपमध्ये 70-80 70-75 महिलांनी ग्रुप जॉइन केला. त्यातल्या त्यात आज फक्त 18 महिलांनी फक्त मीटिंग जॉइन केली. म्हणजे त्या कामासाठी खरोखर सीरियस वाटतात. आणि त्यातल्या त्यात एका महिलेचा मला प्रश्न आलेला आहे. तर मला असं वाटतंय की कोणताही प्रश्न असू दे, कोणताही चालेल. तुम्हाला असं वाटतंय की हे कसं विचारू, काय करू? तुम्ही चॅटवर सांगा, मेसेज करा तरीही चालेल. तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. पण तुम्ही आता बोललात तर मला अजून चांगलं होईल की त्याचं सर्वांसमोर बोलता येईल मला. बघा, तुम्ही जितके कमी ॲडमिशन घेणार तेवढं तुम्हाला कमिशन मिळणार आहे. तुम्ही 1 स्टुडंट आणला तुम्हाला ₹1000. तुम्ही 2 स्टुडंट आणले तुम्हाला ₹2000. तुम्ही 5 स्टुडंट आणले तुम्हाला ₹5000 महिन्याला मिळतील. तुम्ही 10 स्टुडंट आणले तुम्हाला ₹10,000 मिळतील. त्याच्यामुळे टार्गेट तुम्हाला फिक्स करायचं आहे की आपण महिन्याला किती स्टुडंट जमा करायचे आहेत किंवा किती स्टुडंट मिळवून द्यायचे आहेत. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते? हे तुम्ही करू शकता? ओके. इंटरेस्टेड आहे? धन्यवाद. आणखीन महिला ॲडमिट होत आहेत. बघा, यामध्ये तुम्ही जितकं ॲडमिशन घेणार तितके तुम्हाला कमिशन मिळणार. साधना आरोग्याने तुमच्यासाठी हा एक घरबसल्या उत्पन्न कमवण्याचा एक प्रकल्प चालू केला आहे. खास महिलांसाठी हा उपक्रम चालू केला आहे. आणि आता इथपर्यंत तुम्ही आता ऐकलत की प्रत्येक यशस्वी ॲडमिशन मागे तुम्हाला ₹1000 मिळणार आहे. परंतु साधना आरोग्याने तुमच्यासाठी एक खास बोनसही तयार केला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे भरायचे नाहीत, कोणत्याही प्रकारची फी नाहीये यामध्ये. एवढं लक्षात घ्या. तसं जर असतं तर मग मी आधीच ते तुम्हाला सांगितलं असतं. ठीक आहे. प्रत्येक महिलेच्या मे बी काही महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की आम्हाला पैसे तर नाही भरायचे आता. आम्ही मीटिंग जॉइन केली, सगळं झालं. तर मग आता तुम्ही पैसे किती मागणार? असं काही नाहीये. तुम्हाला ₹1ही खर्च करायचा नाहीये.
म्हणजे मला तरी तुम्ही पाठवायचे नाहीयेत. इनफॅक्ट प्रत्येक ॲडमिशन मागे मी तुम्हाला ₹1000 देणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की साधना आरोग्याने तुम्हाला या कमिशन सोबत एक बोनसही ठेवलेला आहे. धमाकेदार महाबोनस ठेवलेला आहे. 5 ॲडमिशनवर तुम्हाला ₹2500 अतिरिक्त मिळणार आहेत. प्रत्येक 5 ॲडमिशनवर तुम्हाला 2500 अतिरिक्त मिळणार आहेत. जर तुम्ही एका महिन्यामध्ये 5 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन पूर्ण केलं, तर तुम्हाला 5 ॲडमिशनचे मूळ कमिशन 5000 तर मिळतीलच. प्लस विशेष बोनस 2500 असे तुमचे ₹7500 तुम्हाला मिळतील, जेव्हा तुम्ही पहिले 5 स्टुडंट्स एका महिन्यामध्ये घेता. सर मला एक क्वेश्चन आहे. हां, बोला मॅडम. ह्याला की टार्गेट बेसवर नाहीये ना टार्गेट की मंथली एवढे? तुम्हाला मगाशीच सांगितलं, इथे कोणत्याही प्रकारचं टार्गेट नाहीये. पण तुम्हाला अच्छा. जर जास्त कमवायचे असतील, तर तुमचं टार्गेट तुम्ही ठरवा. आणि आता इथे बघा, इथे जो महाबोनस आहे, तो 5 स्टुडंट मागे तुम्हाला ₹2500 एक्स्ट्रा मिळणार आहेत. म्हणजेच 7500 तुम्हाला 5 स्टुडंट मागे मिळणार आहेत. ओके तुम्हाला ओके थँक्यू. तुम्हाला फक्त कस्टमरला फोन करायचे आहेत, साधना आरोग्याबद्दल सांगायचं आहे, कोर्सबद्दल सांगायचं आहे, कोर्सचं महत्त्व काय, त्याचे फायदे काय, तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट दिली जाईल. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्याची सवय करून घ्यायची आहे. विचारात तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. चांगला प्रश्न आहे. 10 केले तर? 10 केले तर तुम्हाला 10,000 प्लस 5,000 ₹15,000. बरोबर? कारण हे प्रत्येक 5,000 वरती तुम्हाला ₹2,500 मिळणार आहेत. 10 स्टुडंटचे 10,000 तर मिळतीलच. बरोबर? आणि मग 5-5 असे मिळून तुमचे ₹2,500 एक्स्ट्रा होतात, ₹5,000 एक्स्ट्रा होतात. लक्षात येतोय? इथे कोणाला काही कन्फ्युजन आहे? इंटरेस्टिंग आहे? आता दिवसाला किती कॉल करायचे हे तुम्ही ठरवा. तुम्ही वेळ काढा. तुम्ही तुमचं एक शेड्यूल तयार करा. एक शेड्यूल तयार करा. त्यामध्ये तुम्ही डिसाईड करा, की तुम्हाला कोणत्या वेळेला चांगला वेळ मिळतो. या विषयावर पण आपण पुढे बोलणार आहोत. तर इथे कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर मग किंवा मग आपण पुढे जाऊ शकतो. पुढे जायचं असेल तर मग लाईक करा, म्हणजे मी पुढे कंटिन्यू करतो. चला. या कामासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, कोणाचे काहीतरी क्वेरी आले आहे. सर तुम्ही दिवसाला किती नंबर देणार? दिवसाचे नंबर सुरुवातीला कमी असतील. ठीक आहे. नंतर हळूहळू जसजसे आम्हाला नंबर मिळतील तसतसे नंबर शेअर केले जातील. आणि डिपेंड आहे की आता किती महिला या कामासाठी तयार होतात. तसं मी मगाशी म्हणालो की ग्रुपमध्ये 70-75 महिला सहभागी झाल्या, ऍड झाल्या, परंतु मीटिंगसाठी 20-22 महिला जॉईन झाल्या आहेत. बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही किती सिरियस घेता या कामाला हे तुमच्यावर आहे. या कामासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला साधना आरोग्यतर्फे एक फॉर्म दिला जाईल. तो तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर साधना आरोग्यतर्फे एक अपॉइंटमेंट लेटर ही पाठवले जाईल. लक्षात घ्या, आपण अतिशय कायदेशीररित्या या कामाची सुरुवात करत आहोत. हे अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट माझा पहिलाच आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, याआधी ही सगळी कामं मी स्वतःच करत होतो. मी स्वतःच सर्व स्टुडंट्स त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना समजवत होतो आणि त्यांना कस्टमर म्हणजे माझ्या स्टुडंटमध्ये कन्वर्ट करत होतो. परंतु आता थोडासा कामाचा व्याप वाढल्यामुळे मला एक बोलतो ना हेल्पिंग हँडची गरज आहे. म्हणून मी हा उपक्रम तयार केला आहे. खरं तर इथे काही लोकांचे प्रश्न आलेत कमेंटमध्ये. बरं, त्यासोबत मी प्रश्नही तुमचे सॉल्व्ह करतो. किती नंबर देणार याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. डिपेंड आहे की किती महिला आहेत, त्यानुसार नंबर डिवाइड केले जातील आणि मग तुम्हाला ते पाठवले जातील. कॉन्टॅक्ट लिस्ट तुम्ही देणार का? प्लीज रिपीट युअर आन्सर बिकॉज आय हॅव नेटवर्क इश्यू. ओके, सो कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देणार तुम्हाला. तुम्हाला एक एक्सेल शीट अलोकेट केली जाईल. त्या एक्सेल शीटमध्ये पुढे आहेच ते मी सांगणारच आहे. शॉर्टमध्ये आता सांगतो की तुम्हाला नंबर आम्ही देणार, कॉन्टॅक्ट लिस्ट आम्ही देऊ.
नेक्स्ट, एका पर्सनला किती कॉन्टॅक्ट देणार तुम्ही? हां, पुन्हा तेच. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. निकिता मॅडम, लक्षात आलं असेल तर एक लाईक करा. सगळ्यांना वेगवेगळे नंबर दिले जाणार का? हो, नक्कीच. सगळ्यांना वेगवेगळेच नंबर दिले जाणार. एकच नंबर जर 3-4 महिलांना पाठवला, तर ज्याला फोन करणारा तो बोलेल, "भाई किती फोन करतायत मला? की मला एवढे फोन का करतायत?" बरोबर? त्याच्यामुळे प्रत्येकाला एक-एक नंबर दिला जाईल. साधना आरोग्याचे मेन ऑफिस कुठे आहे? इन्फॉर्मेशनसाठी. साधना आरोग्य हे ऐरोलीमध्ये आहे. ऐरोली सेक्टर 9, नवी मुंबई. आपलं जे सेंटर आहे हे ऐरोली, नवी मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. पुन्हा वळतो मी आपल्या स्लाइडवरती. या कामासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला साधना आरोग्यतर्फे एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती, मी आता व्हॉट्सअप ग्रुपवरती नाही पाठवणार आहे हा. ज्या महिला या मीटिंगमध्ये सहभागी झालेत त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठीच हा मेसेज आहे की व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे मी थोड्या वेळाने ती लिंक ॲड करेन. ती लिंक तुम्ही क्लिक करून तिथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. मी पुढे तोही फॉर्म तुम्हाला दाखवेन. त्या फॉर्ममध्ये पूर्ण डिटेल असेल. त्यामध्ये तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर, आधार कार्ड, तुमचा फोटो, या सर्व गोष्टी तुम्हाला फिल करायच्या आहेत, सबमिट करायच्या आहेत. आणि तुमचा जो ईमेल आयडी असेल त्याच ईमेल आयडीवरती तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला पाठवलं जाईल. ओके, चला, इथपर्यंत लक्षात आलं? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न विचारू शकता? छोटा काही प्रश्न असतील विचारू शकता. कारण बघा, तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील त्या प्रश्नांना नंतर मला इतका वेळ देता येईल की नाही मी सांगू शकत नाही. म्हणून मी आता तुम्हाला विचारतो, काही प्रश्न असू देत. तुम्हाला एखाद्याला समजा या कामामध्ये एक्सपिरियन्स असेल तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावा. त्यांनी काही गोष्टी सांगाव्यात. तिथे जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर काय करता येईल, कसं करायला पाहिजे, तुम्हीही मला सजेशन देऊ शकतात. पण बोला. ठीक आहे, जाऊयात पुढे, करूयात कंटिन्यू. चला, धन्यवाद. फॉलोअप किती वेळा करायचा आहे? बघा, फॉलोअप करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला आपण एक कॉल करणार पहिल्यांदा. त्यानंतर तुम्ही त्यांना तुम्हाला स्टडी मटेरियल पाठवलं जाईल. स्टडी मटेरियल तुम्हाला त्यांना व्हॉट्सअपवर शेअर करायचं आहे. त्यानंतर 3-4 वेळा तुम्ही फॉलोअप घेऊ शकता. मी तर सांगेन ॲडमिशन घेईपर्यंत करा. शेवटी बघा, तुम्हालाही त्याच्यातून फायदाच होणार आहे. कारण मी आतापर्यंत तसंच करत होतो. पण एका वेळेला येऊन आपल्याला कळतं की खरंच ॲडमिशन घेणार आहेत की नाही आहेत. काही वेळेला काय म्हणतात की मी नेक्स्ट मंथमध्ये ॲडमिशन घेईन. बरोबर? सो तशी कमेंट आपल्याला पुढे ॲड करायची. ते मी आता तुम्हाला सांगेनच. ॲडमिशनची प्रोसेस कशी असेल, कधी असेल पेक्षा मला असं वाटतं कशी असेल. बरोबर, ते मी तुम्हाला आता सांगतोय. पुढे तेच आहे ॲडमिशनची प्रोसेस. कामाची सुरुवात कशी करायची? सर्वात महत्त्वाचं, तुम्ही फॉर्म फिल केलात, तुमचा ईमेल आयडी माझ्याकडे आला, मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर पाठवलं. अपॉइंटमेंट लेटर नंतर तुम्हाला आता सुरुवात करायची आहे, कामाची सुरुवात करायची आहे. ती कशी करायची? सर्वात पहिला एक गुगल शीट ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो आजकाल. बरोबर? मी शेअर केलेली गुगल शीट तुमच्या मोबाईलवर व्यवस्थित उघडत आहे का ते तपासून बघायची. ठीक आहे, गुगल शीट मी तुम्हाला आता दाखवणार, शेअर करेन थोड्या वेळामध्ये हे प्रेझेंटेशन झाल्यावर. त्यानंतर तुम्हाला दिलेली कॉलिंग स्क्रिप्ट आणि प्रश्न उत्तर, तुम्हाला दिलेली कॉलिंग लिस्ट आणि नेमके प्रश्न उत्तर 2-3 वेळा शांतपणे तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. कोणतीही घाई करू नका, व्यवस्थित वाचा प्रश्न उत्तरं. तुमच्या घरातील कोणाशी तरी किंवा मित्रमैत्रिणींशी एक मॉक कॉल करा. त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पहिले 1-2 दिवस. त्यामुळे तुमच्या आवाजातील एक आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपण कशा प्रकारे बोलतो, कशा प्रकारे बोलायला पाहिजे. बरोबर? बस एवढंच करायचं आहे तुम्हाला हे सुरुवातीला. त्यानंतर तुमचं महत्त्वाचं काम, ज्यापासून तुम्ही एक उत्पन्न सुरू करणार आहात, तुमची एक वेळ निश्चित करा. घरची कामे आटोपून तुम्हाला रोज कोणत्या वेळेत 3 ते 4 तास कॉलिंग करायचे आहे ती वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ दुपारी 12 ते 4 किंवा संध्याकाळी 4 ते 8. मी एक फॉर एक्झाम्पल सांगितलंय, आता तुमच्यावर डिपेंड आहे.
बरोबर. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही सकाळी 7 वाजता फोन करायला पाहिजे. बरोबर. सकाळी 7 वाजता फोन करणार, काही झोपलेले असतात, काही कामावर असतात, काही ट्रॅव्हलिंगमध्ये असतात. तर त्यावेळेला फोन उचलणं शक्य नसतं. बरोबर. त्याच्यामुळे जो कन्व्हिनियंट टाईम आहे, तो मी इथे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगितला आहे. 12 ते 4 किंवा संध्याकाळी 4 ते 8. तुम्ही सर्व कामे आटोपून तुम्ही त्या वेळेमध्ये त्यांना कॉल करू शकता. हो. कॉल तुम्ही तुमच्याच नंबरवरून करायचा आहे. तुम्हाला असं वाटतंय की या कामासाठी नवीन नंबर घ्यावा, तो तुमच्या स्वखुशीने तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी कोणतेही पैसे दिले जाणार नाहीत. ठीक आहे? लक्षात येतंय? क्लिअर आहे निकिता मॅडम? ठीक आहे. नेक्स्ट, गुगल शीटमध्ये तुमचे नंबर पहा. गुगल शीट उघडून असाइन टू कॉलममध्ये तुमच्या नावासमोर दिलेले नंबर तपासा. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला एक गुगल शीट दिली जाईल. एक मिनिट. अजूनही मेंबर्स ऍड होत आहेत. तर गुगल शीट उघडून असाइन टू कॉलममध्ये तुमच्या नावासमोर दिलेले नंबर तपासा. गुगल शीटमध्ये जितक्या महिला असतील या कामासाठी इंटरेस्टेड त्यांना एक जसं मी मगासपासून सांगते, गुगल शीट दिली जाईल कारण ती फार महत्त्वाची असेल आणि तुमच्याच नावासमोरची लिस्ट तुम्ही ओपन करा. समजा एकाच नावाच्या 2 महिला असतील तर त्यांचं आडनाव तिथे लावलं असेल. मला असं वाटतं आडनाव प्रत्येकाचं लावावं, म्हणजे प्रत्येकाला इझी पडेल, पटकन लक्षात येईल. बरोबर? हो, आपण तसं करूयात. आपण आडनाव ऍड करूयात. चला. कॉलिंग करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत? सोबत एक वही आणि एक पेन ठेवा. क्लायंट किंवा कस्टमर किंवा स्टुडंट्स काय बोलतायत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यासाठी एक वही, एक पेन ठेवा. आजूबाजूला शांतता असेल अशा ठिकाणी बसा. बॅकग्राऊंडमध्ये टीव्हीचा आवाज आहे, मिक्सरचा आवाज आहे, कोण बाजूला भांडतंय, अशा आवाजाच्या ठिकाणी बसू नका. आजूबाजूला शांतता असेल अशा ठिकाणी बसा, जेणेकरून तुम्हालाही काम करणं सोयीस्कर होईल. बरोबर? आणि समोर कॉलिंग स्क्रिप्ट ओपन ठेवा. काही दिवस तुम्हाला कॉलिंग स्क्रिप्ट ओपन ठेवायला लागेल. बस. कॉल करताना चेहऱ्यावर गोड हसू ठेवून अगदी नम्रपणे बोलण्यास सुरुवात करा. समोरच्या व्यक्तीचे प्रश्न शांतपणे ऐकून घ्या आणि आपल्या कोर्सेसची सविस्तर माहिती द्या. सिंपल आहे. काय वाटतं तुम्हाला? करू शकता तुम्ही? नक्कीच करू शकता. तुम्ही आज सर एक क्वेश्चन आहे. हा बोला. इन केस जर त्यांना म्हणजे तुमच्याशी किंवा हा. ऑथराइज पर्सनशी बोलायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ना, की आम्ही तुमचा नंबर वगैरे देऊ शकतो ना? नक्की नक्की नक्की. कारण का आम्हाला जर आमच्याकडून आमच्या लेवलवर जर नाही झालं तर त्यांना ऑथराइज पर्सनशी बोलायचं असेल तर तुमच्याशी ते बोलू शकतात. हो हो हो, नक्की बोलू शकतात. त्यांना तुम्ही काय सांगा की तुम्ही पहिला त्यांना एक व्हॉट्सअप करा आणि मग अच्छा. तुम्ही त्यांचा वेळ घेऊन त्यांच्याशी बोला. ठीक आहे? ओके, कारण ओके. कधी कधी काय असतं, कामामध्ये असल्यामुळे मी फोन सहसा मग उचलता येत नाही. कधी कधी सांगतो मी, ज्यावेळेला फ्री असेल तेव्हा नक्कीच ओके. कॉल करेन. फक्त तुम्ही त्यांना असं सांगा की सुरुवातीला तुम्ही त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा आणि मग त्यांच्याशी बोलण्यासाठी एक वेळ काढून घ्या. बस. ठीक आहे? ओके, ओके सर. ओके. आणखीन काही प्रश्न इथे? तुम्ही तुमचा वेळ निश्चित केला, तुम्ही तुमची गुगल शीटमध्ये लिस्ट चेक केलीत, तुम्ही सोबत वही पेन ठेवलं, तुम्ही तुमचा एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, स्क्रिप्ट ओपन ठेवलीत, तुम्ही तुमचा एक हॅपी एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं आणि तुम्ही कॉल करायला सुरुवात केली आणि क्लायंट, कस्टमर ॲज अ स्टुडंट झाले. तुम्हाला तुमचे कमिशन तुमच्या अकाउंटवरला जमा झाले. कसं वाटतं? तुम्ही तुमच्या घरी आहात. जस्ट इमॅजिन करा. इमॅजिन करा तर तुम्ही त्या लेवलला पोहोचणार. विचारामध्ये खूप शक्ती असते. खूप शक्ती असते विचारांमध्ये. विचार करा. चला आता आपण पुढे जाऊयात. आता तुम्हाला साधना आरोग्याबद्दल काय सांगायचं? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं साधना आरोग्य काय आहे. पहिल्यांदा तुम्ही फोन केल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा साधना आरोग्याबद्दल सांगायचं आहे. साधना आरोग्य हे एक नॅचरोपॅथी सेंटर आहे. इथे लोकांच्या आरोग्यविषयीच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला जातो. याच सोबत इथे बॉडी मसाजचे ऑनलाईन प्रशिक्षणही दिले जाते. साधना आरोग्याचे ओनर आणि प्रोफेशनल ट्रेनर श्री घनश्याम मडवी सर म्हणजे मी
माझा फोटो बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल. स्वतः आपल्याला या कोर्सचे प्रशिक्षण देतील. मी स्वतः या सर्व क्लासेसचे म्हणजे क्लासेस मी शिकवतो. सरांना या फील्डमध्ये 5 वर्षापासून अधिक वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे. मी नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केला आहे. बॉडी मसाजमध्ये मी डिप्लोमा केला आहे. कायरोपॅट्रिकमध्ये मास्टर डिप्लोमा केला आहे. सो ही माझी एक थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. जर तुम्ही मगाशी तुमचा जो प्रश्न होता की तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल, तुम्ही इथून सुरुवात केली तर तुम्हाला कदाचित तो प्रश्न ते विचारणार नाहीत की आम्हाला डायरेक्ट बोलायचं आहे किंवा काय. कदाचित सांगतोय, जर कोणाला बोलायचं असेल काही हरकत नाही, मी इथे आहेच, अवेलेबल असणार आहे. एक मिनिट. पुढे जाऊयात. साधना आरोग्याबद्दल सांगितलं. लगेच तुम्हाला कोर्सची माहिती सांगायची. हा कोर्स ऑनलाईन कोर्स आहे. सुरुवातीलाच आपण ऑनलाईन कोर्स आहे हे समजवायचं. हे बघा काय आहे ना, की जी ऍड केली जाईल कोर्सबद्दल ती ऑनलाईन कोर्सचीच केलेली असणार. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला तुम्ही कस्टमरला कॉल करणार किंवा स्टुडंट्सला कॉल करणार, तेव्हा त्यांच्याही किंवा साधना आरोग्य हे नाव तुम्ही जेव्हा घेणार किंवा बॉडी मसाजचं नाव घेणार, तेव्हा त्यांच्याही माइंडमध्ये लगेच येईल की हा, मी ऑनलाईन कोर्ससाठी मी एनरोल केलं होतं, तिथूनच हा कॉल आहे, हे क्लिक होतं. बरोबर. हा ऑनलाईन कोर्स आहे. हा कोर्स 6 दिवसांचा आहे आणि या कोर्सचे सेशन्स शनिवार आणि रविवारी या दिवशी संध्याकाळी 8 वाजता सुरू होतात. ठीक आहे. हे कोर्स कंटिन्यू 6 दिवस नसतात. लक्षात घ्या. शनिवार रविवार, शनिवार रविवार, शनिवार रविवार असे 3 शनिवार रविवार म्हणजे 6 दिवसांचा हा कोर्स आहे. या कोर्समध्ये स्विडिश मसाज, डीप टिश्यू मसाज, ड्राय कपिंग थेरपी, त्या व्यतिरिक्त बॉडी मसाजचे फायदे, बॉडी मसाजचे नियम, ऑइल इन्फॉर्मेशन याबद्दल शिकवले जाते. तसेच चांगला मसाज थेरपिस्ट कसे बनावे, कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना मार्केटिंग कशी करावी, क्लायंट कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन करतो. ठीक आहे. हा कोर्स ऑनलाईन असल्यामुळे रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून हा कोर्स शिकवला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज सर्टिफिकेट मिळते. या कोर्ससाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. या कोर्ससाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. हा कोर्स पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे. ठीक आहे. हा कोर्स पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे. इथपर्यंत सांगितल्यानंतर लगेचच कोर्सच्या फी बद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. या कोर्सची एकूण फी आहे 9,500 रुपये. परंतु या महिन्यासाठी ऑफर सुरू असल्यामुळे ऑनलाईन कोर्सची फी झाली आहे फक्त 5,500 रुपये. किती आहे या कोर्सची फी? फक्त 5,500 रुपये. ही फी तुम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. ओके. सुप्रिया मॅडमला वाटतं नाही आवडलं आहे. पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला 2,000 रुपये भरायचे आहेत आणि दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये 3,500 रुपये कोर्स सुरू व्हायच्या आधी किंवा कोर्सच्या पहिल्या दिवशी भरायचे आहेत. ठीक आहे. लक्षात आलं? तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन देऊ शकता त्यांना. सिंपल आहे सांगणं आणि खरोखर हे सिंपल आहे सांगणं. वेळ काढून तुम्ही नक्कीच हे काम करू शकता. पुढे जाऊयात. आता त्यांना आणखीन थोडंसं आपण बॉडी मसाजचं महत्त्व पटवून देऊया की या कोर्स नंतर तुम्हाला कसा स्कोप असेल. विद्यार्थ्यांना सांगा की हा कोर्स पूर्ण केल्यावर ते फक्त एकाच ठिकाणी मर्यादित न राहता विविध क्षेत्रामध्ये काम करू शकतात. जसे की लक्झरी स्पा आणि सलून, नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि हाय एंड सलूनमध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. फिटनेस आणि स्पोर्ट्स सेंटर, जिम, स्पोर्ट्स क्लब आणि ॲथलीट्ससाठी रिकव्हरी थेरपिस्ट म्हणून मोठी मागणी असते. वेलनेस आणि नॅचरोपॅथी सेंटर, जिथे नैसर्गिक उपचार केले जातात, तिथे मसाज थेरपिस्टला फार महत्त्वाचे स्थान असते. तसेच स्वतःचं थेरपी सेंटर सुद्धा ते चालू करू शकतात. लक्षात घ्या. आपलं सर्टिफिकेट हे गव्हर्नमेंट रेकग्नाइज सर्टिफिकेट आहे. त्याच्यामुळे ते त्यांचे स्वतःचं मसाज सेंटरही चालू करू शकतात आणि त्याबद्दलची माहितीही आपण या कोर्समध्ये देतो. होम व्हिजिट सर्व्हिसेस. आजकाल अनेक क्लायंट्स घरातच मसाज किंवा थेरपी घेण्यासाठी पसंती करतात. यामुळे कोणताही मोठा खर्च न करता लगेच उत्पन्न सुरू होते. ह्या सर्व गोष्टी, हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला आपल्या क्लायंटला सांगायचे आहेत, कस्टमरला सांगायचे आहेत. आजकाल प्रत्येकाला स्ट्रेस, पाठदुखी, मानदुखीचा त्रास असतो. त्यामुळे मसाज ही आता फक्त चेन राहिलेली नसून ती आरोग्याची गरज बनलेली आहे. बरोबर.
या गोष्टी तुम्ही सांगू शकता, समजावू शकता? नक्कीच सांगू शकता. इतकं झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं आपल्याला फोनवरती या सर्व गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या आहेत, सांगायच्या आहेत, समजवायच्या आहेत आणि मग तुम्हाला WhatsAppवरती साधना आरोग्याची वेबसाईट लिंक, कोर्सची PDF, ऑनलाईन ट्रेनिंग, डेमो व्हिडिओमध्ये कोर्सेस कशा प्रकारे आम्ही घेतो त्याची एक व्हिडिओ आहे, ती त्यांना शेअर करा. सॅम्पल सर्टिफिकेट मला 1 मिनिट. माझा आवाज येतोय का? एक लाईक करा. ओके. कारण मला एक WhatsAppवरती मेसेज आला आणि माझा WhatsApp आता इथे सध्या कनेक्ट झालेला नाहीये. ठीक आहे, मी त्यांना WhatsAppवर रिप्लाय करतो. सो तुम्हाला सॅम्पल सर्टिफिकेट ही मिळेल. ते सर्टिफिकेट तुम्ही त्यांना शेअर करायचं आहे, जेणेकरून ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना एक विश्वास बसेल, की कोर्स खरंच गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड आहे. त्या व्यतिरिक्त स्टुडंट फीडबॅक व्हिडिओ लिंक तुम्हाला जुन्या स्टुडंटची फीडबॅक व्हिडिओ त्यांनी म्हणजे जे आधी कोर्स केलेला आहे त्यांची एक फीडबॅक व्हिडिओ लिंक तुम्हाला शेअर केली जाईल. ती तुम्ही त्या स्टुडंटसोबत शेअर करायची आहे आणि हे एवढं इनफ होतं ॲक्च्युली. त्यानंतर तुम्ही त्यांना WhatsAppवरती फॉलोअप घेऊ शकता, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. डिपेंड तुम्ही कशामध्ये जास्त माहीर आहात ते तुमच्यावरती आहे. बोलताना अतिशय सॉफ्टपणे बोला. कधी क्लायंट रागामध्ये बोलू शकतो किंवा त्यांना एखादी गोष्ट काही वेळेला कळत नाही, तर आपण थोडं थांबावं. आपण त्यांना कोणताही प्रत्युत्तर म्हणजे उलट प्रत्युत्तर नाही करायचं, बरोबर? कारण जे तुम्ही बोलणार शेवटी ते साधना आरोग्याशी तुम्ही कनेक्ट होणार आहात. जे काही तुम्ही बोलणार ते ॲज अ साधना आरोग्य म्हणून तुम्ही बोलणार आहात. त्याच्यामुळे मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. बघा तुम्ही जर काही उलट-सुलट गोष्टी बोलल्यात तर उगाच साधना आरोग्याचं नाव खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे बोलताना थोडंसं स्वतःवर कंट्रोल ठेवा. कामानिमित्तच बोला, कामाबद्दलच बोला. इतर कोणत्याही गोष्टी तुम्ही क्लायंटसोबत शेअर करू नका. ठीक आहे? आणि ही खरंच मी तुम्हाला विनंती करून सांगतो. चला, लक्षात आलं तुम्हाला? या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? तुमचे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर विचारा मला आता. किंवा मग जाऊयात का पुढे? जास्त नाही, थोडंसंच आहे आता. ठीक आहे. रोजचं रिपोर्टिंग. कामामध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता राहण्यासाठी प्रत्येक महिलेने हा नियम पाळणे बंधनकारक आहे. कोणता नियम आहे? काम सुरू करताना WhatsApp ग्रुपवर कॉलिंग स्टार्टेड असा मेसेज टाकावा. जो आपण नवीन ग्रुप बनवणार आहोत. आता हा एक कॉमन ग्रुप होता, परंतु ज्या महिला या कामासाठी खरोखर इंटरेस्टेड आहेत, ज्यांना घर बसल्या काही कमवण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा एक वेगळा ग्रुप बनवला जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज टाकायचा आहे की कॉलिंग स्टार्टेड. ठीक आहे? शीट अपडेट करायची आहे. प्रत्येक फोन कॉल संपल्यावर त्या ग्राहकाचे काय मत आहे ते Google शीटच्या स्टेटस कॉलममध्ये लगेच लिहायचं आहे. लगेच लिहायचं म्हणजे मी बघा तुम्हाला सांगितलं की कॉल करताना सोबत वही पेन ठेवा, बरोबर? तुम्ही नंबर लिहा, पुढे डॅश करून लिहा की उद्या फोन करणे किंवा हे कस्टमर आहेत ते उद्या फोन करणार आहेत. ॲडमिशन नक्की झाले, कन्फर्म झाले. कधी फोन उचलला नाही तर तिथे तुम्ही कमेंट करा की फोन उचलला नाही. जे काही असेल ते तुम्ही त्या कमेंटमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे त्या नंबरच्या समोर. ठीक आहे? काम संपल्यावर WhatsApp ग्रुपवर एक मेसेज टाकायचा आहे, कॉलिंग कंप्लीटेड फॉर टुडे. ठीक आहे? हा नियम तुम्ही स्वतःहून बाळगून घ्या, म्हणजे तुम्हालाही काम करण्याची एक सवय होईल आणि मलाही लक्षात येईल की कोण कधी काम करतंय. ठीक आहे? नाहीतर मला प्रत्येक वेळी तुम्हाला मेसेज करावा लागेल की मॅडम फोन केले का तुम्ही? बरोबर? आणि तुम्हालाही नको, काय इरिटेट करतात सर, सारखे फोन मेसेज करतात. त्यापेक्षा तुम्ही मला सांगा की मी काम चालू केलंय. ठीक आहे? बरोबर सर्वांनाच कळेल ते. ग्रुपमध्ये प्रत्येक महिलेला कळेल की हां बाबा अशा महिलेने अशा मॅडमने काम चालू केलेलं आहे. ठीक आहे? यशाची गुरुकिल्ली. संयम ठेवा. मगाशीच मी म्हणलं तुम्हाला, फोनवर बोलताना प्रत्येक व्यक्ती लगेच होकार देईल असे नाही. काही लोक नाही म्हणतील, काही विचार करून सांगू म्हणतील. संयम ठेवा, प्रत्येकाशी प्रेमानेच बोला. ग्रुपवर मदत मागा. कामादरम्यान एखादा नवीन किंवा कठीण प्रश्न आल्यास अजिबात घाबरू नका. तो प्रश्न लगेच आपल्या WhatsApp ग्रुपवर टाका. आम्ही तुम्हाला त्याचे योग्य उत्तर तयार करून देऊ. ठीक आहे?
एखादा काहीतरी म्हणजे वेगळा प्रश्न कोर्स दरम्यान काहीतरी वेगळा प्रश्न, ट्रिकी प्रश्न विचारू शकतात. काही विचारू शकतात. आणि जर तुम्हाला त्यावेळेला बोलता नाही आलं, तुम्ही सांगायचं, "सर, मी तुम्हाला एक सरांशी बोलून किंवा आमच्या टीमसोबत बोलून तुम्हाला कळवते." तिथेच तुम्ही अडखळू नका किंवा लगेच फोन कट करू नका, की "बाबा, आता मी आता हे काय विचारलं?" असं घाबरून जाऊ नका. ठीक आहे? कॉन्फिडंट राहा. त्यांना सांगा, की "ठीक आहे सर, याबद्दल मला जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, पण मी आमच्या टीमसोबत, सरांसोबत बोलते आणि तुम्हाला कळवते." ठीक आहे? सिंपल या भाषेत सांगा. चिडू नका. घरात काही वाद-विवाद होऊ शकतात. त्याचा राग कामावर काढू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे. कारण आपण हे काम एक्स्ट्रा इन्कमसाठी करत आहोत. बरोबर? जर ते एक्स्ट्रा इन्कमसाठी तुम्ही काम करायला बसलात आणि त्या कामामध्ये जर व्यत्यय येत असेल, त्यावेळेला करू नका काम, मी तर सांगेन. आराम करा. डोकं शांत ठेवा आणि मग कामाची सुरुवात करा. ठीक आहे? लक्षात आलं? कसं वाटलं तुम्हाला? चला एकत्र मिळून या नवीन प्रवासाची यशस्वी सुरुवात करूयात. काय वाटतं तुम्हाला? विचारा तुमचे प्रश्न. प्रेझेंटेशन माझं संपलेलं आहे आता इथे. तुमचे प्रश्न विचारा. ठीक आहे. आय थिंक तुमचे काही प्रश्न नाहीत, म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर? आणि बऱ्यापैकी तुम्ही प्रश्न मीटिंग चालू असतानाही विचारलेले आहेत. काम उद्यापासूनच आहे का? काम उद्यापासून नाही आहे. उद्या परवा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. उद्या किंवा आज तुम्हाला जसं मी म्हणालो, की तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल फॉर्म फिल करायची, ज्याच्यामध्ये तुमची डिटेल असेल. ठीक आहे? तुमच्याबद्दल डिटेल असेल. ती डिटेल तो फॉर्म फिल करायचा आहे. मी आता तो फॉर्म तुम्हाला शेअर करतो. मी आता इथे ही स्क्रीन स्टॉप करतोय. हा एक वर्क फ्रॉम होमसाठी खास ज्या महिला या कामासाठी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये पूर्ण माहिती दिली आहे. हा फॉर्म, यावरती जी माहिती आहे ते वाचून घ्या. याच्यामध्ये तुमचं कमिशन म्हणजे जे तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे तेही यामध्ये मी मेन्शन केलं आहे. ते वाचा. इथे तुमचं नाव, व्हॉट्सअप नंबर, म्हणजेच जो काही तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर असेल तो, ईमेल आयडी, तुमचं ॲड्रेस, तुम्ही सध्या काय करता, तुम्ही या कामासाठी तयार आहात की नाही, तुमचा एक फोटो, आधार कार्ड, फ्रंट बॅक, इथे 2 येतील तुमचे, फ्रंट साईड आणि बॅक साईड. आणि इथं तुमचं डिक्लेरेशन असेल, तुमची सहमती असेल. ठीक आहे? आणि सबमिट करायचं आहे. सिंपल आहे. हे केल्यानंतर जेवढ्या महिलांचा नंबर माझ्याकडे येईल या फॉर्मद्वारे, ठीक आहे? यासाठी मी आता काही वेगळं तुम्हाला लिंक वगैरे शेअर करणार नाही आहे. ही लिंक मी व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. आणि 15 महिला आहेत आता इथे ज्या खरोखर इंटरेस्टेड आहेत. त्यांनाच ही लिंक मिळेल, कारण त्यांनाच या लिंकबद्दल माहिती आहे. ठीक आहे? तुमचा मोबाईल तुम्ही आता थोडासा हॉरिझॉन्टल पकडा, आडवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जर मोबाईलने तुम्ही जॉईन केला असाल तर. आता इथे काही मी डमी क्लायंट्सचे नंबर, नाव ॲड केलेलं आहे. ठीक आहे? ते मी तुम्हाला दाखवतो. जसं की आता समजा आपल्या ग्रुपमध्ये करीना नावाची महिला आहे. तिच्यासाठी हे नंबर ॲलोकेट झालेले आहेत. करीना, इथे दीपिका, खाली तुम्हाला दिसतंय ब्ल्यू कलरमध्ये नाव आहे. आलिया, प्रियंका, या 4 महिला आहेत. करीना नावाच्या महिलेने, त्या मॅडमने, त्यांच्या लिस्टमध्ये जी नावं आहेत, फॉर एक्झाम्पल सलमान खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, त्यांचे हे नंबर आहेत. हे डमी नंबर आहेत. हे मी एक्झाम्पलसाठी वापरलेत खरं तर. पण तुम्हाला हे सर्व इथे इतर क्लायंटची नावं असतील आणि नंबर त्यांचे असतील. त्यांचं लोकेशन असेल, कुठून बोलतायत ते. असाइन टू मध्ये पुन्हा इथे तुमचं नाव असेल, जसं करीना एस पाटील, तसं इथे मोठ्या अक्षरातही असेल. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल दीपिकाने चुकून करीनाची लिस्ट ओपन केली तरी तिच्याही लक्षात येईल की इथे नाव दीपिका आहे, म्हणजे हे दीपिकाचंच आहे. ठीक आहे? चुकून करीनाची लिस्ट ओपन केली तर तिच्या लक्षात येईल की हां, ही करीनाची लिस्ट आहे, माझं नाव दीपिका आहे. ठीक आहे? असाइन टू दीपिका. आता इथे स्टेटस, पहिला कॉल केलात म्हणजेच स्टेटस 1. पहिल्या नंबरवर तुम्ही सलमान खानशी बोलल्यानंतर त्यांनी काय सांगितलं? कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. इथे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही हे डायरेक्ट ओपन होतं, ही शीट. तिथे तुम्ही डायरेक्ट मराठी, इंग्लिश कोणत्याही पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. जसं आता तुम्हाला दिसतं मराठीमध्ये मी केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एकदम इझी तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे?
कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. दुसरा फोन केला, फोन स्विच ऑफ लागला. ठीक आहे, तुम्ही तिथे सरळ ती कमेंट टाका, फोन स्विच ऑफ. तिसरा फोन तुमचा लागलाच नाही, आउट ऑफ कव्हरेज. चौथा फोन केला, कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. ऋतिक रोशन पण फोन कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. ठीक आहे, हे तुमचा पहिल्या दिवसाचा कॉल. नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी कॉल केलात, सलमान खानने पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली, 2,000 रुपये पाठवले, तुमचं कमिशन कन्फर्म झालेलं आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे रणबीर कपूर, त्यांना ही फी जास्त वाटते. तुम्ही असं जे काही असतील कमेंट, हे मी एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून टाकलेलं आहे. त्यांना फी जास्त वाटते, तुम्ही फी जास्त वाटते असं रिप्लाय असं तुम्ही मेन्शन करा स्टेटसमध्ये, जे काही असेल ते. इझी आहे. हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कमेंट ऍड करू शकता. आता आपण जसं मी तुम्हाला म्हणालो की तुम्हाला एक कॉलिंग स्क्रिप्ट दिली जाईल, ती स्क्रिप्ट मी तुम्हाला आता शेअर करतो. त्याची तुम्ही प्रिंट करून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडं इझी होईल. जास्त नाही, 3-4 पानं असतील. एक मिनिट. पुन्हा एकदा मी माझी स्क्रीन शेअर करतो. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही करू शकता हे काम? चला, धन्यवाद. बऱ्याच महिला इंटरेस्टेड आहेत, कॉन्फिडंट आहेत, चांगली गोष्ट आहे. माझी स्क्रीन दिसते का? ओके. आता ही साधना आरोग्याची अधिकृत कॉलिंग स्क्रिप्ट आणि विद्यार्थ्यांचे FAQ मार्गदर्शिका आहे. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. जेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर मिळतील, तेव्हा त्यांना फोन करताना आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना या मार्गदर्शिकेचा वापर करा. एक मिनिट. कोण अजून जॉईन होत आहे का, मला एकदा बघू द्या. ठीक आहे. फोनवर बोलण्याची कॉलिंग स्क्रिप्ट. इथे सुरुवातीला जे मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं आहे तेच आहे, फक्त हे थोडंसं आपण रेग्युलर ज्या भाषेमध्ये बोलतो त्यामध्ये हे मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला हे सर्व त्या ग्रुपमध्ये, मी नवीन ग्रुपमध्ये पाठवणारच आहे. नम्र सुरुवात आणि ओळख, ग्राहकांची गरज समजून घेणे. ठीक आहे, त्यानंतर कोर्सचे वैशिष्ट्य, दिवस आणि वेळ सांगणे, सर्टिफिकेट आणि पात्रता स्पष्ट करणे, स्पेशल डिस्काउंट ऑफर आणि हफ्ते, म्हणजे किती दिवसांचा कोर्स आहे तो. त्यानंतर क्वेश्चन आन्सर. हा ऑनलाईन कोर्स आहे, मग प्रॅक्टिकल कसे जमणार, व्हिडिओ पाहून शिकता येईल का. हे सर्व इथे बरेचसे असे क्वेश्चन आन्सर आहेत जे जनरली हेच विचारतात प्रश्न, फक्त मागे पुढे विचारतात. पहिल्यांदा 5वा प्रश्न, पहिल्यांदा 3रा प्रश्न, असं काही विचारू शकतात. तर याची तुम्ही एक प्रिंट काढून घ्या. ठीक आहे, हे असे 9 एक प्रश्न असेल, 9-10 प्रश्न असतील. तर मला असं वाटतंय की इथपर्यंत आपलं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झालेत का? कोणाचे काय प्रश्न आहेत का? प्लीज विचारा. कमेंटमध्ये काही विचारले का? नाही. आम्हाला ही एक्सेल शीट बनवावी लागेल का? एक्सेल शीट तुम्हाला बनवायची नाहीये. एक्सेल शीट ती तुम्हाला पाठवली जाईल, ही बनवलेलीच असणार आहे. ठीक आहे, ही बनवलेलीच असेल. ही याची लिंक मी तुम्हाला देणार, ती क्लिक करायची मोबाईलवरती तुमच्या ग्रुपवरती, आणि ती डायरेक्ट जी मी तयार केलेली एक्सेल शीट आहे तीच एक्सेल शीट ओपन होणार. ठीक आहे, त्यासाठी काय तुम्हाला वेगळी एक्सेल शीट बनवण्याची गरज नाहीये. आणि त्यामध्येच तुम्हाला स्टेटस ऍड करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोण इंटरेस्टेड आहे, कोणाचा फोन लागला, कोणाला हां, एक महत्त्वाचं एक सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे, त्यांना कोर्स तुम्ही समजा आता जून उद्यापासून चालू होईल, परंतु त्यांना आता आपला हा जो कोर्स आहे हा पुढच्या महिन्यात आहे. ठीक आहे, हा पूर्ण महिना तुमच्यासाठी मी राखून ठेवलाय की तुम्ही ऍडमिशन्स जास्तीत जास्त तुम्हाला मिळावेत आणि तुमचंही उत्पन्न जास्तीत जास्त वाढेल. संडे सुट्टी असणार का? हे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तुम्ही सुट्टी कधी घेऊ शकता. ठीक आहे, इथे कोणतंही बंधन नाही आहे. बघा, महिलांना घरची कामं भरपूर असतात, प्रत्येकाचं कुटुंब सांभाळण्याची जिम्मेदारी असते.
आणि त्यातच तुम्ही स्वतःसाठी एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून हे काम करणार आहात. तर मी आधी पण तुम्हाला म्हणालोय, की तुम्ही तुमचं काम आधी आवरा घरचं. घरच्यांना तुम्ही प्राधान्य द्या. त्यानंतर या कामासाठी जो वेळ काढाल, त्या वेळेमध्ये हे काम करा. ठीक आहे? सुट्टी तुम्ही संडेला घ्या किंवा मंडेला घ्या. कोणत्याही दिवशी घेऊ शकता. आणि तुम्हाला एक मी सांगू का? माझा एक्सपिरियन्स आहे. सॅटर्डे, संडेला जास्त लोकं अवेलेबल असतात. कारण जॉबला जाणारे किंवा कॉलेज स्टुडंट असतात. ते वीकडेजला फार कमी अवेलेबल असतात. सॅटर्डे, संडेला ते जास्त अवेलेबल असतात. त्याच्यामुळे संडे हा आपल्या कामाचा दिवस असतो. ठीक आहे? तर त्या दिवशी तुम्ही खास वेळ काढा. ठीक आहे? आणि सर एनी क्वेरीज असतील तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट हो, नक्कीच. तुम्हाला काही क्वेशन्स असतील एखाद्या मी मगाशी पण म्हणालो तुम्हाला. तुम्हाला काही जर असा कठीण प्रश्न वाटला, की हा प्रश्न मला कळत नाहीये, कसं टॅकल करावं, तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करा तो प्रश्न. ठीक आहे? त्याचं उत्तर ग्रुपमध्येही दिलं जाईल आणि त्यामुळे कसं इतरांनाही त्याबद्दल माहिती मिळेल. ठीक आहे? अजून काही क्वेरीज आहेत तर विचारा मला आता. या. सर अजून एक क्वेश्चन आहे. हां, विचारा. सर जर इन केस जर आम्हाला जर त्यांना समजावायचं असेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे फक्त सॅटर्डे संडे ऑनलाईन क्लास असणार हा. बरोबर ना? हो. तर मग सॅटर्डे संडे मग 1 महिन्याचा किती महिन्याचा पिरियड काय आहे कोर्सचा? हा 6 दिवसाचा कोर्स आहे. महिन्यातून 6 दिवस. हा फक्त 6 दिवसाचा कोर्स आहे. ओके, मग त्याची तेवढी फी आहे ती 5,500. हो. 9,500 ओके. कोर्सची फी आहे. परंतु अच्छा, हा म्हणजे असल्यामुळे त्या कोर्सची फी 5,500 झालेली आहे. ओके. ठीक आहे? इतर ठिकाणी या कोर्सेसची फी 15,000, 20,000 अशी आहे. परंतु मला असं वाटतंय, की या फील्डमध्ये बऱ्याच लोकांना करिअर करण्याची इच्छा आहे. पण त्यांना चान्सेस मिळत नाहीत, फार कमी मिळतात. त्यासाठी ही फी मी 5,500 केली आहे, जे ऑनलाईन करू शकतात आणि हे पॅन इंडिया कोणीही करू शकतं. भारतामध्ये कोणीही करू शकतं. ठीक आहे? लक्षात आलं? काही प्रश्न आहेत? प्लीज विचारा. सुप्रिया मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही हँड रेज केला आहे. सुप्रिया कदम मॅडम, तुम्ही म्यूटवर आज जर बोलत असणार तर. नाही सॉरी चुकून झालं ते सर माझं. अच्छा, नो प्रॉब्लेम. काही प्रश्न नाहीत तुमचे? काहीच नाही क्लिअर आहे? समजलंय मला. हो इंटरेस्टेड एकदम आहात? क्लिअर आहे. एकदम खूप छान. खूप इंटरेस्टेड आहे. धन्यवाद. तर मग मला असं वाटतंय, की आता आपण इथे स्टॉप करावं. काय वाटतंय तुम्हाला? काय प्रश्न असेल तर विचारा. मी आहे इथे. अजून एक 5 मिनिटं मी अजून वेट करतो. आता जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लिंक जी आहे ती WhatsAppच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे. एक मिनिट, मला कोणाचा प्रश्न आला आहे, काहीतरी कमेंट आली आहे. सर आज आमच्या ओळखीच्या लोकांना हा क्लास करायचा असेल तर? चांगला प्रश्न आहे. ओळखीच्या लोकांना हा क्लास करायचा असेल तर करू शकतात. सिंपल आहे. त्यांना त्यांचं कमिशनही तुम्हाला मिळेल. सर तुम्ही खूप छान समजून सांगितलं आहे. ओके, धन्यवाद सिद्धी मॅडम. धन्यवाद निकिता मॅम. सर फॉर्म कुठे सबमिट करायचा? फॉर्मची लिंक मी आत्ता ॲड करतोय. एकच सेकंद थांबा. मी ती लिंक ॲड करतो आणि मग इथे माझं जरासं नेटवर्क स्लो झालं आहे. ही लिंक मी आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे. ज्या महिला इंटरेस्टेड आहेत त्यांनी ग्रुप डिस्क्रिप्शनवरती जावं आणि तिथे ही लिंक मी ॲड केलेली आहे. एकदा चेक करून बघा, तुम्हाला एक फॉर्म आलाय का? बघू शकता का तुम्ही? आता व्हॉट्सअपवरती चेक करू शकता ग्रुपमध्ये जाऊन.
सबमिट ते मॅम ऑटोमॅटिक होतं. जो तुम्हाला लिंक दिली ना तीच आहे. हो सर, आली आहे डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्मची लिंक. येस येस. पण तो कुठे सबमिट करायचा, व्हॉट्सअपवर, ईमेल आयडी? नाही ती तुम्हाला फॉर्म जसं तुम्ही भरणार ना तिथे खाली बटन असेल सबमिट. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे. तिथे तो सबमिट तुम्ही करायचा आहे. ते डायरेक्ट माझ्याकडे येणार. ते तुम्हाला असं सेपरेट काय नाही करायचं. ती लिंक ओपन करताना ओके. क्रोम मध्ये ओपन करा तुम्ही. हां, क्रोम मध्ये ओपन करा आणि खाली सबमिट आहे. बाकीच्या सर्व डिटेल्स व्यवस्थित भरा. घाई करू नका. जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आणि हा फॉर्म ज्या महिला भरतील त्यांनाच या कामाची संधी मिळेल. कोणाचे काय क्वेश्चन्स काय सुटलेत का चॅटमध्ये? मी एकदा बघून घेतो. कॉन्टॅक्ट नंबर रोज देणार का? कॉन्टॅक्ट नंबर डिपेंड, आम्हाला जसे येतात तसे आम्ही पाठवू. शक्यतो रोजच देऊ. चला तर मग आपण आता ही मीटिंग इथेच स्टॉप करूयात आजच्या दिवशी. उद्याला आपण काय करूयात, ज्यांचे मला फॉर्म येतील त्यांचा मी एक ग्रुप बनवेन आणि बाकीची पुढची डिटेल मी त्या ग्रुपमध्ये शेअर करेन. ठीक आहे. आणि आत्ताचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही राहा, लिव्ह करू नका. कारण आणखीन काही जर असेल सर्वांसाठी इन्फॉर्मेशन काही असेल, सूचना काही असेल तर मी तिथेही ते टाकत राहणार आहे. नाही तुम्हाला काही एक्सेल शीट एक्स्ट्रा बनवायची नाही आहे. एक्सेल शीट ही तुम्हाला मी पाठवणार जो नवीन व्हॉट्सअप ग्रुप करणार त्यामध्ये. ठीक आहे. चला तर मग आपण सांगता घेऊयात आता. चला, धन्यवाद सर्वांना. अतिशय मनापासून तुम्ही वेळात वेळ काढून या मीटिंगसाठी हजर राहिलात आणि कामासाठी एक उत्साह दाखवलात. त्याबद्दल साधना आरोग्य खरंच तुमचं हार्दिक अभिनंदन करते आणि खूप खूप आभार. बाय बाय, गुड नाईट. भेटूयात आपण आता. कंटिन्यू भेटतच राहायचं आपल्याला. चलो बाय.